शेड भाड्याने देणे आहे। वर्धमान चौक जवळ इचलकरंजी 60 फुटी रस्त्यालगत 20x32 चे शेड वायरिंग, गारमेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे। संपर्क 9309 165 469। नमस्कार, मी राजू मेत्री। महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। 5 वर्ष 11 महिन्याच्या मुलीवर लज्जास्पद वागणूक केले प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यावर महिलांचा नागरिकांचा मोर्चा। बाबासाहेब बांदार राहणार तोरणानगर इचलकरंजी याने 5 वर्ष 11 महिन्याच्या मुलीवर लज्जास्पद वर्तणूक केल्याप्रकरणी व पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पीडित महिलेची फिर्याद घेण्यास विलंब केल्याने आमदार राहुल आवाडे, सामाजिक संघटना, नागरिक, माता भगिनी शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त केल्या। तर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची 2 दिवसात बदली न झाल्यास सोमवारी पोलीस ठाण्याच्या दारात उपोषण करणार असा इशारा आमदार राहुल आवाडे यांनी दिला। यावेळी सामाजिक संघटनेचे शिवजी व्यास, प्रवीण सामंत, किसन शिंदे, श्रीरंग खवरे, रणजित अनुसे, नितीन कोकणे, उदयसिंग पाटील, सपना भिशे, सीमा कमते असे अनेक नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। या शहापूर पोलीस स्टेशन मध्ये एकत्र आलेलो आहे। मित्रांनो, ज्या आरोपीला पोलिसांनी शिक्षा केली पाहिजे, त्याला शासन केले पाहिजे, ते सोडून त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी इथल्या स्थानिक पीआयनी त्या महिलेला, ज्या मुलीची आई आहे, अत्याचारग्रस्त मुलीची आई, तिलाच उलट सांगतात की तुम्ही जर तक्रार केला तर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही तक्रार करू नका, काय करून मिटून टाका, एवढं काही झालेलं नाही। जर असं जर पीआय म्हणत असतील तर हे निषेधार्थ आहे। त्यामुळे सगळ्यात पहिला मी इथल्या पीआय सूर्यवंशीचा निषेध करतो। साधारण 3 ते 4च्या दुपारच्या अनुसार अतिशय निंदनीय एक गोष्ट तोरणानगर परिसरामध्ये झाली। एक 6 वर्षाच्या चिमुकलीवरती एक नराधमानं तिच्यावरती अत्याचार करायचा कार्य त्याच्याकडनं झालं। ते कार्य झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी त्या चिमुकलीची आई पोलीस स्टेशनला आली। 4:30-5 वाजता आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये खरं म्हणजे त्वरितच पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंद करून पुढचे कारवाई करण्याची गरज होती। परंतु त्या आईला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दबाव टाकायचा प्रयत्न केला आणि तक्रार देऊ नको अशा पद्धतीचं तिचं समजूत काढायचा, आर्थिक आमिष दाखवायचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की तक्रार केलीस तर हे त्रास होतील, हा प्रसंग होईल, अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी पोलीस प्रशासक आणि इथले जे सूर्यवंशी पीआय आहेत त्यांच्यामुळे त्या ठिकाणी ते कृत्य घडलं। खरं म्हणजे तक्रार देऊन त्या पद्धतीची पुढची कारवाई करणं गरजेचं होतं। साधारण 7:30-8 नंतर ती तक्रार नोंद करण्यात आली। मला आमचे काही हिंदू संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर मी सूर्यवंशी साहेबांशी जोरात बोलल्यानंतर मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात झाली, मग तक्रार झाली, मग मेडिकल झालं। खरं म्हणजे हे लगेच कार्य घडणं होतं। लोकांच्या जनतेमध्ये 2 गोष्टीची चीड आहे। एक तर झालेल्या जे काय चुकीची गोष्ट आहे त्या चुकीच्या गोष्टीबद्दल चीड आहे आणि दुसरं जे रक्षक आहे ते भक्षक झाले हे लोकांच्या मध्ये खरं म्हणजे चीड आहे। खरं म्हणजे सूर्यवंशी साहेबांनी लगेच त्यांनी तक्रार घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे होती। परंतु इथं जे झाल्यानंतर सुद्धा, मी फोन केल्यानंतर सुद्धा संघटनेच्या लोकांनी, हिंदू समाजाच्या संघटना आले, त्यांना सुद्धा परत दाबलं की तुम्ही कुणा आमदारांना का फोन केला, कशासाठी फोन केला, कशासाठी तक्रार द्यायला लावला। परत त्या पद्धतीनं झालं। सकाळी शिवजी साहेब आणि त्यांचे सगळे संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या
मुलीच्या घरी गेल्यानंतर, त्या पालकांच्या घरी गेल्यानंतर अरे दव्यानं त्या पोलीस प्रशासकांनी त्यांच्या बरोबर बोललं. अशा पद्धतीचं चित्र झालं की पोलिसच याच्यामध्ये सामील आहेत, सूर्यवंशीच सामील आहेत, अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी आहे. आणि सूर्यवंशीचा हा प्रकार पहिला नाही आहे, पहिला दुसऱ्यांदा या ठिकाणी झालाय. आम्ही आता डीवायएसपी साहेबांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्या, कुठल्याही परिस्थितीत त्याची जे आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु सूर्यवंशींची 2 दिवसात त्यांना वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी सस्पेन्शन झालं पाहिजे. नसेल तर परवा 2 दिवसात मी स्वतः या शहापूर पोलीस स्टेशन मधच्या समोर मी उपोषणाला बसणार आहे जर सस्पेन्शन झालं नाही तर.